शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी. दरवर्षी लाखो लोक ही परीक्षा देतात, पण यश मिळतं फक्त काही मोजक्याच लोकांना. असं का होतं? इतका अभ्यास करूनही बहुतेक जण अयशस्वी का होतात? आणि महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय काय? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. हे आकडे बघा. खरं तर हे खूप धक्कादायक आहेत. टीईटी परीक्षेचा निकाल अनेकदा फक्त 5 ते 10% आतच लागतो. याचा अर्थ काय? तर 100 पैकी 90हून अधिक उमेदवार ही परीक्षा पासच करू शकत नाहीत. हे कठोर सत्य आहे, पण हे सत्य स्वीकारूनच आपल्याला पुढे जाता येईल. मग स्वाभाविकपणे मनात प्रश्न येतोच की एवढा कमी निकाल का लागतो? तयारी कुठेतरी कमी पडतीये की अभ्यासाची दिशाच चुकतीये? चला, आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊ आणि यामागची खरी कारणं शोधून काढू. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण टेटमधल्या यशाची आणि अपयशाची दरी समजून घेऊ. त्यानंतर तयारीमधल्या अगदी बेसिक चुकांवर नजर टाकू. मग सराव आणि वेळेच्या नियोजनातल्या अडचणी बघू. आणि हो, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी कशी असावी हे पण पाहू. आणि शेवटी या सगळ्यातून यशाचा एक पक्का मार्ग तयार करू. चला, तर मग सुरुवात करूया. टेट परीक्षेतील यशाचं हे जे अंतर आहे, हे आव्हान नेमकं आहे तरी काय, हे आधी समजून घेऊया. खूप जण प्रचंड मेहनत करतात, पण तरीही यश त्यांच्यापासून दूरच राहतं. असं का होतं? विचार करा, लाखो उमेदवार परीक्षा देतात आणि निकाल 10%च्या आत. तर मग एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, इथे फक्त जास्त तास अभ्यास करून चालणार नाहीये. अभ्यास तर करायचाच आहे, पण तो स्मार्ट पद्धतीने, योग्य दिशेने करायला हवा. यशाच्या मार्गातला पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे तयारीमधल्या मूलभूत चुका, म्हणजे अगदी सुरुवातीलाच होणाऱ्या चुका. अभ्यासक्रम आणि अभ्यासासाठी वापरलं जाणारं साहित्य, इथेच बऱ्याच जणांची गाडी चुकते. इथे ना 2 पद्धती दिसतायत. एक म्हणजे बाजारातलं कुठलंही एक पुस्तक आणायचं आणि पहिलं पान ते शेवटचं पान वाचत सुटायचं. याला म्हणतात दिशाहीन अभ्यास. आणि दुसरी पद्धत ती आहे यशस्वी उमेदवारांची. ते सगळ्यात आधी आयोगाने दिलेला अधिकृत अभ्यासक्रम बघतात. पेपर 1 आणि 2 साठी कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे हे समजून घेतात आणि मगच अभ्यासाची रणनीती ठरवतात. हाच तर फरक आहे अंधारात तीर मारण्यात आणि अचूक निशाणा साधण्यात. आता दुसरी मोठी चूक, अभ्यासाचा जो मूळ सोर्स आहे त्याच्याकडेच दुर्लक्ष करणं. टेट परीक्षा कोणासाठी आहे? शालेय शिक्षकांसाठी, बरोबर? मग साहजिकच आहे की बहुतेक प्रश्न हे स्टेट बोर्डच्या म्हणजे आपल्या 1ली ते 8वी किंवा 10वीच्या पुस्तकांमधूनच येणार. पण होतं काय की अनेक जण ही मूळ पुस्तकं बाजूला ठेवतात आणि बाजारातल्या गाईड्स किंवा शॉर्टकट नोट्सवर अवलंबून राहतात. आणि यामुळे होतं काय, तर पायाच कच्चा राहतो. ठीक आहे, समजा अभ्यासाचा पाया पक्का झाला, पण खरी लढाई तर परीक्षेच्या हॉलमध्ये असते. आणि तिथे आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो वेळ. अनेक जण अभ्यास तर भरपूर करतात, पण वेळेचं गणित चुकल्यामुळे सगळा खेळ बिघडतो. हे नक्की का होतं ते आता पाहूया. हे वाक्य खूप खूप महत्त्वाचं आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका या परीक्षेचा आरसा असतात. का? कारण त्या आपल्याला परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, प्रश्न किती कठीण येतात, त्यांचं स्वरूप कसं असतं, हे सगळं अगदी स्पष्टपणे दाखवतात. पण अनेक जण या आरशात बघायलाच तयार नसतात आणि मग ऐन परीक्षेच्या दिवशी नवीन पॅटर्न बघून गोंधळून जातात. आता हे वेळेचं गणित बघा. टीईटी परीक्षेचं गणित साधं आहे. 150 प्रश्न आणि 150 मिनिटं. म्हणजे सरळ हिशोब, एका प्रश्नासाठी फक्त 1 मिनिट. ऐकायला खूप सोपं वाटतं, नाही का? पण हे आव्हान वाटतं तेवढं सोपं नाहीये आणि इथेच अनेक जण फसतात. आणि म्हणूनच हा 1 मिनिटाचा नियम खूप महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक प्रश्नाला सरासरी 1 मिनिटच द्यायचा, हे कौशल्य मिळवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, गणितासारख्या विषयात एखादा अवघड गणित सोडवण्यात 5-10 मिनिटं जातात आणि पुढे जे सोपे प्रश्न असतात, जे आपल्याला येत असतात, ते सोडवायला वेळच मिळत नाही. म्हणजे हक्काचे मार्क गमावणं. समजा वेळेचं नियोजन पण जमलं, तरी काही विषय असे आहेत आणि अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात काही अशाच चुका होतात, ज्या थेट आपल्या निकालावर परिणाम करतात. चला, तर मग या स्ट्रॅटेजीमधल्या चुकांबद्दल बोलूया, ज्या अनेक उमेदवारांच्या अपयशाचं कारण ठरतात. टेट परीक्षेचा आत्मा कोणता असेल तर तो आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. तब्बल 30 मार्कांचा हा विषय आहे. म्हणजे हा एकटा विषय तुम्हाला तारूही शकतो किंवा बुडवूही शकतो. पण अनेकदा काय होतं, बीएड किंवा डीएड झालं की या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि इथेच चांगले गुण मिळवण्याची एक मोठी संधी निघून जाते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
हा विषय फक्त पाठांतर करून किंवा जुन्या नोट्स वाचून सुटणार नाहीये. यात उपयोजनात्मक म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला वर्गात एखादी परिस्थिती दिली जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न असेल. यासाठी अशा प्रश्नांचा भरपूर सराव करणं आवश्यक आहे, जो बहुतेक जण करत नाहीत. आता ही एक खूप मोठी आणि कॉमन चूक आहे. परीक्षा तोंडावर आली की शेवटच्या काही दिवसांमध्ये नवीन काहीतरी वाचायला घेणं. हे सगळ्यात चुकीचं आहे. यामुळे काय होतं, जे आधी वाचलंय ते पण विसरायला होतं. योग्य पद्धत कोणती? तर जे काही वाचलं आहे त्याची शांतपणे, एकाग्रतेने उजळणी करणं. कारण उजळणी नाही केली तर अनेकदा येत असलेली उत्तरंही परीक्षेच्या टेन्शनमध्ये चुकतात. बरं, आत्तापर्यंत आपण ज्या चुका पाहिल्या त्याच चुका जर आपण सुधारल्या तर यशाचा मार्ग आपोआप तयार होतो. चला तर या सगळ्या मुद्द्यांना एकत्र करूया आणि विजयासाठी एक स्पष्ट सोपी चेकलिस्ट बनवूया. तर मग टेट परीक्षेतल्या यशाची गुरुकिल्ली काय आहे? ती या 6 सवयींमध्ये दडली आहे. 1. अधिकृत अभ्यासक्रमावर पूर्ण कमांड मिळवा. 2. राज्य मंडळाची पुस्तकच आपला आधार बनवा. 3. मागच्या वर्षांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा. 4. एका प्रश्नाला 1 मिनिट या नियमाचा सराव करा. 5. उपयोजनात्मक अध्यापनशास्त्रावर विशेष लक्ष द्या. आणि 6. सगळ्यात महत्त्वाचं, शेवटच्या दिवसांमध्ये फक्त आणि फक्त उजळणी करा. तर या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. जर आपण टेट परीक्षेची तयारी करत असू तर या सगळ्या चुकांपैकी कोणती एक चूक आहे जी आपण सर्वात आधी सुधारणार आहोत? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या अभ्यासाची योग्य दिशा आणि यशाचा मार्ग दडलेला आहे.